हॅलो गाईज, वेलकम बॅक टू स्वप्नाज व्लॉग. तर मी आज माझ्या मुलीचं शूट करणार आहे. ती 4 मंथ्सची कंप्लीट झाली आहे. तर आम्ही क्रिसमस ट्रीचा थीम घेतलेला आहे तिच्या 4 मंथ्स कंप्लीटसाठी. तर मी तुम्हाला सामान दाखवते आम्ही काय काय आणलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, मेरी क्रिसमसचं लोगो आणलं आहे, प्लस व्हाईट कलरचे स्टार्स आणले, 3 व्हाईट डॉल्स आणले आहे आणि ट्रीला लावायला गिफ्ट्स प्लस राऊंडवाले गोल्डन हे लावायला आणलेले आहेत गिफ्ट्स वगैरे, प्लस छोटे छोटे ट्रीज आणलेले आहेत क्रिसमसचे. हे आणि रेड कलरचे डमरू देखील आणलेले आहेत ते 4 मंथ्सचं 4 काढायला, त्यासाठी हा आहे क्रिसमस ट्री. प्लस ही तिच्या हातात पेनची काठी आहे ती देणार आहो. आणि तुम्ही बघू शकता हा तिला रेड कलरचा ड्रेस आणलेला आहे, मेरी सॅन्टाचा ड्रेस आणलेला आहे, पण टोपी तिला मोठी होत होती पण ठीक आहे. आणि हा आहे लाईटवाला बल्ब. सो आम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे तिच्या 4 मंथ कंप्लीट झाले आहे त्याचं. सो तुम्ही बघू शकता सर्वात आधी मी कापड अंथरून घेतलेलं आहे, मग ते मेरी क्रिसमसचा लोगो ठेवून घेतलेला आहे एक साईडला. तसंच मी हळूहळू करायला लागले. मग मी डॉल्स बघितले कुठं ॲडजस्ट होतील, तर मी त्याच्याखालीच 3 डॉल्स असं छान ॲडजस्ट करून घेतलेले आहे. मग मी छोटे छोटे ट्रीज आणले होते, ते उभे ठेवून बघितले पण ते व्हिडिओमध्ये शो करत नव्हते. सो त्यासाठी मी ते चांगलं दिसत नव्हतं म्हणून परत आडवे ठेवून घेतले, तर ते व्हिडिओमध्ये शो करत होतं. सो त्यासाठी मी ते आडवं ठेवून घेतलेलं आहे. मग तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी क्रिसमस ट्रीला छान असे गिफ्ट्स लावून घेतलेले आहेत. ते गोल्डन कलरचा राऊंडसुद्धा लावून घेतलेलं आहे. मग ते साईडला ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी 4 मंथचं 4 काढायला स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. फर्स्ट मी ट्राय करत होते पण ते काही चांगलं दिसत नव्हतं, त्यामुळे ते परत मी त्यानंतर मग स्टार्स काढले. डमरू प्लस स्टार, डमरू मग व्हाईट स्टार असं काढलेलं आहे. पण ते देखील म्हणजे नाही का थोडं कमी पडलं होतं सामान, पण तरी आम्ही ॲडजस्ट करून केलेलं आहे. नंतर आम्ही सगळं मॅच केलेलं आहे, मिक्स करून करून सगळं ॲडजस्ट केलं. पण ते 4 खूप छोटा वाटत होता, तरी आम्ही ॲडजस्ट केलं. मग त्यानंतर ते काही आवडत नव्हतं, सो परत आम्ही डमरू जे सरळ ठेवले होते ते आडवे करायचा प्रयत्न केला, परत 4 चेंज करायचा प्रयत्न केला, तर ते आडवे ठेवून घेतले तर ते छान वाटत होतं. सो आडवे ठेवून घेतलेले आहे. थोडं सामान त्याच्यातलं काढून घेतलेलं आहे, थोडे पण ॲडजस्ट केलं. आणि हा झालेला आहे 4 कंप्लीट. मग त्यानंतर लाईटचा लॅम्प ठेवून घेतलेला आहे, तोसुद्धा मस्त होता, खूप छान दिसत होता, शोचा वस्तू होता. सो तो लॅम्प पण तिथे ठेवून घेतलेला आहे. आणि साईडला 1-2 डमरूवर ॲडजस्ट केलेला आहे त्याला आडवा ठेवून. मग त्यानंतर हे ठेवून घेतलं. सो तुम्ही बघू शकता आमचं प्रिपरेशन रेडी झालेलं आहे आणि आमचा सॅन्टा इकडं रेडी होत आहे. ह्या माझ्या सासूबाई माझ्या बेबीला रेडी करत आहे सॅन्टाला. आणि ही बघा रिया, हिला पण रेडी व्हायचं होतं, ही टोपी घालून बघत होती, हिला प्रॉपर टोपी होत होती, पण श्रीशाला थोडी छोटी पडत होती. पण इट्स ओके, चालतं, एवढं काही नाही, थोडं ॲडजस्ट करावंच लागतं काही काही गोष्टी. रिया देखील छान दिसत होती. आणि ही बघा मी माझ्या बेबीला माझ्या मांडीवर घेऊन बसली होती. छान असा सॅन्टा डुगुडुगू हालत होता इकडं तिकडं आणि रिया तिच्याकडं बघत होती आणि ती हसत देखत होती आणि रडतसुद्धा होती ती, पण तिची खूप छान अशी हसत होती ती. तर तुम्ही बघू शकता ती झालेली आहे रेडी प्रॉपर. तिची टोपी थोडी आम्ही ॲडजस्ट केलेली आहे, पण ठीक आहे, इट्स ओके, आम्ही केलेलं आहे ॲडजस्ट. तर तुम्हाला दाखवते मी, प्रॉपर असं ठेवून झालेलं आहे. आणि आमचा सॅन्टा देखील रेडी झालेला आहे. शी इज कम्प्लीटेड 4 मंथ्स. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.